आज अचानक चिकन आणलं, ते अर्धा किलोचं आणलं आणि अर्धा किलोमध्ये दोघांची दोन बाजूला तोंड झाले. एकाला खायचं होतं रस्सा खायचा होता आणि एकाला भात खायचा होता आणि मला पण भात खायचा होता. तर चिकन तर अर्धा किलोच होतं, काय करायचं. तर मग म्हटलं चला थोडं थोडं मी दोन्ही पण करते. तर मी सुरुवात केली पहिल्यांदा व्यवस्थित धुवून घेतलं, 1-2 पाण्याने छान धुवून घ्यायचं. नंतर हळदी पावडर, धना पावडर आणि मीठ टाकलं आणि मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर 5 ते 10 मिनटं ठेवलं आणि 5-10 मिनटानंतर शिजायला टाकायचे. तर शिजायला टाकताना मी थोडंसुद्धा तेल वापरलं नाही. डायरेक्ट गॅसवरती ठेवलं आणि वरून झाकण ठेवलं, जेणेकरून खाली लागू नये आणि स्वतःचं पाणी सुटावं म्हणून. तर दुसऱ्या बाजूला ग्रेव्ही करायची होती थोडीशी, म्हणून मी कांदा पण भाजत घातला. इकडं लगेच मसाल्याची तयारी करायला घेतली. तर कोथिंबीर देठाकडली बाजू आहे ती मी मिक्सरमध्ये घालणार आहे, आणि जी शेंड्याकडली बाजू आहे ती तशीच ठेवणार आहे. आपल्याला भातात वरून टाकता येईल किंवा चिकनमध्ये पण टाकता येईल वरून रश्श्यामध्ये. तर शेंडाकली बाजू ठेवली. थोडंसं खोबरं घेतलं आणि लसूण आणि भाजलेला कांदा हे वाटून घ्यायचे आणि बाकीचं कांदा आपल्याला याच्यात टाकायचं आहे भातामध्ये, म्हणजे जो आपण चिकन पुलाव करणार आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर इकडे बघा स्वतःचंच पाणी सुटलं आहे चिकनला आणि छानपैकी शिजत पण आलं. मी थोडंसुद्धा पाणी घातलं नव्हतं आणि तेल तर बिलकुल पण वापरलं नव्हतं. तर तेल तर मी कमीच वापरते, पहिल्यापासून ती काय म्हणतात खानदानाची सवय लागलेली आहे. पहिलं माझ्या आईच्या काळात तर त्यांना तेलच भेटत नव्हतं आणि माझ्या काळात आहे, पण सवय ती लागेल ती माझी जात नाही थोडंसं वापरायचं. तर चला आपण आता भात घालायला सुरुवात करू. भातासाठी मी तमालपत्र घेतलेत आणि कढीपत्ता घेतला आहे. आता मी गरम मसाला वापरणार आहे, त्याच्यामुळं मी इथं लवंग आणि ब्लॅक पेपर ते काहीच वापरणार नाही आहे. खडा मसाला नाही वापरणार मी, गरम मसाला वापरणार आहे. तर तमालपत्र आणि कढीपत्ता थोडासा छान असा तेलात फ्राय करून घेतल्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला. तर मी कांद्याचे स्लाईस करून घेतले होते आणि मोठमोठाले, तर ते छानपैकी फ्राय करायचं आहे. आणि तेलातच फ्राय करताना आपण जरा असं जे आपला कलथा असतो त्याच्याने थोडंसं तोडून घ्यायचं, म्हणजे मग ते स्लाईस होत्यात भातात. कांदा फ्राय झाल्यानंतर तो मऊ होतो आणि मऊ झाल्यानंतर त्याचे स्लाईस आपोआप 5 मिनटं चांगलं मी परतून घेतला कमी आचेवर कांदा. आणि त्याच्यानंतर मी माझे मसाले टाकते, धना पावडर, हळदी पावडर, थोडंसं तिखट टाकायचे, खूप नाही. आता तो आपण बिर्याणी मसाला वापरणार आहोत, त्याच्यामध्ये तिखटपणा पण आहे, त्याच्यामुळं आपल्याला खूप जास्त मिरची पावडर नाही वापरली. बस धना पावडर वापरली, थोडीशी मिरची पावडर, हळदी पावडर, थोडासा गरम मसाला टाकला आणि हा बिर्याणी मसाला टाकला मी, एवढंच टाकलं. आणि त्याच्यानंतर ते फरचीच्या शेंगा होत्या आणि थोडेसे शेंगदाणे. आता चिकन जास्त नाही आहे म्हणून मी आता शेंगा पण वापरल्या आणि शेंगदाणे पण टाकले. तर हे छान असं जे फोडणी तयार केली होती ना त्याच्यामध्ये तांदूळ पण फ्राय करून घ्यायचे छानपैकी, असं फ्राय झाले पाहिजे. तर इकडे चिकन पण शिजलं होतं, तर अर्धं चिकन मी भातामध्ये मिक्स करते आणि अर्ध्या चिकनची आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत. हा तर अर्धा किलो, त्याच्यामुळं थोडंसं ठेवलं आहे एकदम थोडंसं ग्रेव्ही तयार करायला ना, अर्धं मी भातात टाकले. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तर ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते, पण इथं मी अशाच प्रकारे भात घालते. आता दम बिर्याणी वेगळ्या पद्धतीने करतात. आता जर कढईमध्ये आपल्या फटाफट करायचे असेल तर अशा प्रकारे. तर पाणी पण मी गरम घेतलं आहे बरं का, लक्षात ठेवा. थंड पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालायचं, जेणेकरून भात असा मोकळा होईल. आणि हे तांदूळ पण घरचे बरं का, घरचे म्हणजे कोणते काय म्हणतात त्या तांदळाचं नाव नाही मला माहिती, पण घरगुती तांदूळ आहे.
जे की शेतातून काढून आपण भरडून घेतो ते तांदूळ आहेत. तर आता इकडं सगळं ओके झालंय, सगळं आता व्यवस्थित झाकण ठेवायचे आणि 10 ते 15 मिनटं कमी गॅसवरती भात शिजू द्यायचा आहे, फुल गॅसवरती नाही ठेवायचा. तर इकडं आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊ. आपण पेस्ट आधीच करून घेतली होती, तर याच्यात पण लाल तिखट, हळदी पावडर, धना पावडर टाकायची आणि थोडासा गरम मसाला टाकायचा, जो जेवढा होता तेवढा मी टाकून दिला आणि जी पेस्ट होती मसाला तयार केलेला तो टाकायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता इथं लगेच आपल्याला थंड पाणी नाही वापरायचं किंवा बाकी दुसरं पाणी नाही वापरायचं. तर जे आपण आळणी मटण शिजवलं म्हणजे जो पिवळा रस्सा आहे आपला तो टाकायचा आहे, त्याच्याने खूप छान अशी तरी येते. तर माझा मसाला फ्राय करून झाल्यानंतर मी जी होते तेवढंसं चिकन थोडंसं ते टाकून दिलं आणि थोडासाच रस्सा करायचा आहे, खूप जास्त नाही करायचा, कारण चिकनचे तर 2-3 पीस आहे त्याच्यामुळं तेवढंच करायचं आहे त्या चिकनच्या ह्याच्याने. तर मी थोडंसं पाणी टाकलं आहे ते शिजण्यासाठी. तर चला वाट बघूया 10 ते 15 मिनटं आपण शिजू देऊया दोन्ही पण व्यवस्थित. तर इथं आता चिकन शिजत आले छानपैकी. तर 5 मिनटं त्याच्यावर पण झाकण ठेवूया आणि इकडे थोडीशी कोथिंबीर वरून टाकून देते, थोडीशी ठेवते भातामध्ये टाकायला. तर इकडे बघा छान असं चिकन तयार झालं आहे. एक तर 4-5च पीस राहिले होते, तर 4-5 पीसचा जर मी रस्सा केला आहे, खूप छान प्रकारे झाला आहे आणि त्याचा वास पण असा घमाघम सुटला आहे. तर मला चव घ्यायला देता आली असती तर मी दिली पण असते. तर खूप छान प्रकारे असं चिकन माझं तयार झालं आहे. तर मी आता जेवायला वाढणार आहे. तर चला, तुमचं झालं असेल तर आपण भात पण बघूया कसं काय झालं आहे तयार. तर चिकन तर खूप छान प्रकारे झाले. आता भात बघूया कसं झालं आहे. तर ही आहे माझी चिकन कढई पुलाव. तर इथं गरमागरम चिकन पुलाव खायचा आहे आणि छानपैकी असं पोट फुगेपर्यंत खायचं आहे. तर चला, आम्ही घेतो जेवण. माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा कशी वाटली. आणि नवीनच आहे सगळे म्हणायला, पण मग सबस्क्राईब करत जा माझ्या चॅनलला, कारण मी पण नवीनच आहे यूट्यूबवर. ते चला, बाय बाय, भेटूया उद्याच्या भागामध्ये.